वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 5वीचा तिसरा धडा बेरीज वजाबाकी याच्यामधील उदाहरण संग्रह 8 सोडून दाखवणार आहे. आता उदाहरण संग्रह 8 मध्ये काय आहे तर बेरजेची गणित आहेत. मग तुम्ही म्हणाल की सर उदाहरण संग्रह 7 मध्ये पण बेरीजच होती ना. हो, पण ती आपण जी इयत्ता 4थी पर्यंत जी शिकलो होतो ना, 4 अंकी संख्यांची आणि 5 अंकी संख्यांची बेरीज त्याबद्दलची उदाहरण होती. आणि ही आहे 6 अंकी आणि 7 अंकी संख्यांची बेरीज. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय फरक असणार? काहीच नाही, जसं आहे तसंच, फक्त 2 अंक वाढले एवढंच. काहीच फरक पडत नाही. फक्त एवढंच आहे की आपण 4थी पर्यंत कसं होतं की रकाने हाकायचो, सगळी स्थानं लिहायचो, म्हणजे दशलक्ष, लक्ष, हजार, दशहजार अशी जी स्थानं आहेत ती स्थानं नाही मांडायची आपल्याला. आता आपल्याला संख्या एकाखाली एक मांडायच्या आहेत आणि हातचे सुद्धा मनात ठेवायचे. आपण पूर्वी हातचे लिहिण्यासाठी वरती एक चौकट आखायचो आणि त्या चौकटीमध्ये आपण हातचे लिहायचो. आता ते सगळं आखण्याचं काम इथे नाहीये. इथे आपल्याला सरळ सरळ ही आकडे लिहायचे अंक आणि अंक लिहून त्यांची हातचे मनात ठेवून ही बेरीज करायची. कशी करायची ते आपण पाहूयात आता. आता बघा, उदाहरण संग्रह 8 मधलं पहिलं गणित काय आहे तर इथे 2 संख्या दिल्या आहेत. पहिली संख्या आहे 42,311 आणि दुसरी संख्या आहे 65,36,624. या दोघांची आपल्याला बेरीज करायची. आपण पहिली संख्या लिहून घेऊ, 42,311. सुटसुटीत लिहायचे अंक, म्हणजे काही गडबड होत नाही आपल्याकडून. आणि आता आपल्याला दुसरी संख्या लिहायची 65,36,624. इथून सुरू करू का लिहायला? काय होईल गडबड? हा 6 आहे ना, हाचं स्थान बघा, हे दशलक्ष स्थान आहे हा. आणि ह्या 4चं स्थान किती आहे? हे 10,000 स्थान आहे. तर आपलं चुकेल, काहीतरी गडबड होऊ शकते. मग आपण काय करायचं? सोपी आयडिया वापरायची. आपण एकक स्थानापासून दुसरा अंक लिहायला सुरुवात करू. बघा, इथे एकक स्थानी कोणता अंक आहे? पहिल्या संख्येत 1 होता, दुसऱ्या संख्येत 4 आहे. मग 1 आणि 4 एकमेकांखाली लिहून घेऊ. घेतले का? मग दशक स्थानी कोणता अंक आहे? 2. शतक स्थानी 6, हजार स्थानी 6, दशहजार स्थानी 3 आणि मग लक्ष स्थानावरती आहे 5 आणि दशलक्ष स्थानावरती आहे 6. लिहून घेतला. आपण बेरजेचे चिन्ह देऊन घेऊ. इथे लक्षात आलं का? बरोबर हे एकाखाली एक अंक आलेले आहेत आणि इथून काही गडबड पण झाली नाही आपली, कारण आपण उजवीकडून लिहायला घेतले ते. आता आपण यांची बेरीज करू. बेरीज करताना बघा, 4 आणि 1 किती होतात? 5. 2 आणि 1 3. 6 आणि 3 9. 3 अंक झाले की नाही? आपण एक स्वल्पविराम देऊन टाकू. 6 आणि 2 8. 4 आणि 3 7. आता 2 अंकानंतर स्वल्पविराम देऊ. मग 5 आणि 0 5 आणि इथे वरती काहीच नाहीये ना, म्हणजे 0. 6 आणि 0 पण 6. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 65,78,935. ओके, कळलेलं आहे तुम्हाला? इथे बघा, आपण स्वल्पविराम असेच देतो. पहिले 3 अंकानंतर, मग 2 अंकानंतर, मग 2 अंकानंतर, कारण हे 2 अंक आपण एकत्र वाचतो. हे 60 लाख आणि 5 लाख नाही वाचत आपण. हे 6 आणि 5 मिळून 65 हा अंक होतो आणि याला आपण 65 लक्ष वाचतो. तसंच हे 70,000 आणि 8,000 नाही वाचायचे. 70 आणि 8 78 एकत्र करायचे आणि 78,000 वाचायचे आणि मग पुढचे 935. त्यामुळे आपण याला पहिलं 3 अंकानंतर स्वल्पविराम, मग 2 अंकानंतर स्वल्पविराम द्यायचा. ओके, आपण दुसरं गणित सोडवू. आता दुसऱ्या गणितातले अंक बघा, 3,17,529 आणि दुसरी संख्या आहे 8,04,613. दोन्ही संख्यांचे अंक समान आहेत. आपण लिहून घेऊ. पहिला अंक काय आपला? 3,17,000. थोडी गडबड झाली इथे. 529 बेरीज करायची. आपण दुसरा अंक उजवीकडून लिहायला घ्यायचा, उलटा. बरोबर. आता आपण बेरीज करू. बेरीज पण अशीच एकक स्थानापासून सुरू करायची. 9 आणि 3 किती होतात? 12. 1202. हातचा आला 1. आपण ना आता हातचा लिहायचा नाहीये या गणितांमध्ये, हातचा मनात ठेवायचा. आपण एक बोट धरू शकतो असं, किंवा आपण मनात ठेवायचो हातचा आणि मग आता पुढे जायचं. आता बघा, इथे 2 आहेत, दशक स्थानावरती 2 आहेत आणि 1 आहे. 2 आणि 1 3 होतात आणि हातच्याचा जो 1 होता किती झाले? 4.
मग 6 आणि 5, आता इथे हातचा नाही आपल्याकडे. 6 आणि 5 किती होतं 11. मग 11शी 1 आणि हातचा आला 1, 1 मनात ठेवला परत आपण. 7 आणि 4 किती होतात 11. 11 आणि हातच्याचा 1 12, म्हणजे इथे 2 लिहिले. हातचा 1 ठेवला मनामध्ये. मग इथे 1 आणि 0 एकच होतात आणि हातच्याचा 1 2. आता इथे बघा किती 8 आणि 3 किती होता 11 आणि इथे आपण 1 लिहिला. आता इथे हातचा नाही लिहायचं गरज, कारण इथे बघा इथे काहीच नाही. इथे पण 0, इथे पण 0च आहे. मग आपण तो 1 जसे तसं लिहून घेतलं दशलक्ष स्थानावरचा. आता स्वल्पविराम देऊ आपण. आपलं उत्तर काय आलेलं आहे 11,22,142. कळलंय तुम्हाला? आता तिसऱ्या गणितातल्या संख्या बघा काय. पहिली संख्या आहे 12,42,746 आणि दुसरी संख्या आहे 4,83,748. आता इथे अंक भिन्न आहेत बघा. इथे ही संख्या जी आहे ना 7 अंकी आहे आणि ही संख्या 6 अंकी आहे. लिहिताना थोडंसं सांभाळून लिहा. आपण पहिली संख्या लिहून घेऊ 12,42,746. बेरीज करायची आपल्याला आणि दुसरी संख्या आपण उजवीकडूनच लिहू. 8 हा एकक स्थानी आहे, 4 दशक स्थानी, 7 शतक स्थानी, 3 हजार स्थानी, 8 दशहजार स्थानी आणि 4 हा लक्ष स्थानी आहे. कळलंय सगळ्यांना? ओके. आता आपण यांची बेरीज करू. आता 6 आणि 8 किती होतात बघा, मोजा. 6 आणि 6 12 आणि 2 14. 6 आणि 8 होतात 14. मग 14शी आपण इथे 4 लिहिणार. जो एकक स्थानचा अंक आहे तो लिहिला उत्तरातला आणि जो दशक स्थानचा अंक 1 तो हातचा आपण मनामध्ये ठेवायचा. हातचा तसाच मनामध्ये ठेवायचा आपल्या. आता इथे बघा 4 आणि 4 किती होतात दशक स्थानावरती 8. 8 आणि हातच्याचा 1 आहे तो मिळवायचा. उत्तर आलं 9. आता 7 आणि 7 14. 14 म्हणजे इथे हातचा नव्हता. आता आपल्याकडे हातचा नव्हता काहीच, कारण इथे 9 आले होते ना फक्त, मग हातचा काहीच उरत नव्हता. आता इथे 7 आणि 7 14. 14शी आपण इथे किती लिहिणार 4. परत हातचा 1 आला, 1 मनामध्ये ठेवा आपला. ओके. आता आपण हजार स्थानच्या अंकांची बेरीज करू. 3 आणि 2 किती होतात 3 आणि 2 5. 5 आणि हातच्याचा 1 6. आपण 6 लिहून घेऊ जसं तसं. आता हातचा उरलेला नाहीये. आता 8 आणि 4 किती होतात 12. 12शी 2 लिहिले. हातचा 1 परत पकडायचा आपण, कारण इथं 12 आहेत ना, म्हणजे 1 हातचा उरलेला आहे आपला. मग 4 आणि 2 किती 6 आणि हातच्याचा 1 7. आणि आता हातचा नाही आपल्याकडे. आणि आता इथे बघा इथे दुसऱ्या संख्येवरती दशलक्ष स्थानावरती 0 आहे, काहीच नाहीये ना. आणि इथे वरती 1 आहे, म्हणजे 1 आहे तो जसं तसं उतरवू. त्याच्यामध्ये बेरीज काहीच नाही. हातचा पण नाही आपल्याकडे आणि इथे दशलक्ष स्थानावरती अंक पण नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर आहे 17,26,494. ओके. आता आपण आपलं चौथं गणित सोडू. चौथं गणित काय आहे. पहिली संख्या आहे 24,12,636 आणि त्याच्यामध्ये बेरीज करायची आहे 23,19,058. आपण पहिला अंक लिहून घेऊ. सुटसुटीत लिहायचं, म्हणजे आपलं बेरीज करताना काही गडबड होत नाही. अंक जरा लांब लांब लिहायचे आपण, जास्त असे जवळजवळ नाही लिहायचे. ओके. आता आपल्याला बेरीज करायची. हा जो दुसरा अंक आहे ना तो आपण उजवीकडून लिहायला सुरू करू. एकक स्थानापासून. एकक स्थानी 6 आहे, त्याच्या खाली आपण इथे 8 लिहू. मग 5, मग 0, मग 9, मग 1, मग 3 आणि मग 2. बरोबर. आणि आता आपण बेरीज करू. एकक स्थानापासून सुरुवात करायची बेरीजला. बघा इथे 6 आहेत आणि खाली 8 आहेत. 6 आणि 8 किती होतात 14. 14शी इथे 4 लिहिणार आपण खाली एकक स्थानावरती. जो 14 मधला जो 1 आहे तो दशक स्थानावरती आहे की नाही, मग तो आपण हातचा मनामध्ये ठेवायचा 1 आणि मग पुढे जायचं. 5 आणि 3 8 आणि हातच्याचा 1 9 होतात. 9 जसे तसे लिहिले. आता हातचा नाही उरला आपल्याकडे. मग आता 6 आणि 0 किती होतात 6. स्वल्पविराम देऊन टाकू 3 अंकानंतर. आता हातचा नाही आपल्याकडे. मग 9 10 11. 9 आणि 2 11. 11शी 1. हातचा 1 आपण मनात ठेवायचा
आणि आपण आता 10,000 स्थानाची बेरीज करू. 10,000 स्थानावरती कधी 1, 1 अधिक 1 2 आणि हातचा 1 3, 16 दिला आपण. 4 आणि 3 7 आणि 2 आणि 2 4. उत्तर आपलं आलेलं आहे 47,31,694. आता आपल्या 5व्या गणितामध्ये 3 संख्यांची बेरीज करायची. थोडंसं बदल, आता 3 संख्या एकत्र धरायची आहेत. तसं पाहता काहीच बदलत नाही, आहे तशीच बेरीज करायची आपल्याला. फक्त एक संख्या वाढवून दिलेली आपल्याला. आपण लिहून घेऊ संख्या एकाखाली एक. पहिली संख्या आहे 2,654. दुसरी संख्या आहे 71,209. हे लक्षात ठेवा की आपल्याला संख्या लिहिताना हे स्थान नीट बघून लिहायचे. म्हणजे एककाच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक, हजारच्या खाली हजार, 10,000च्या खाली 10,000. इथे 10,000 स्थानी काहीच नव्हतं म्हणून तो पुढे आला. आपण आता तिसरी संख्या बघा. ही तिसरी संख्या मोठी आहे जरा, आपण बरोबर उजवीकडून लिहू. एकक स्थानी 9 आहे, मग 8 आहे, मग शतक स्थानी 6 आहे, स्वल्पविराम दिला. 3 आहे हजार स्थानी आणि 0 आहे 10,000 स्थानी आणि 5 आहे लक्ष स्थानावरती. बरोबर. आता आपण बेरीज करू. आता बेरीज करताना बघा, 9 अधिक 9 किती होतात? 18. 18 अधिक 4 किती होतात? 22. कळलं का? तिन्ही एककांची एकत्र बेरीज केली आपण. 22चं उत्तर जे आलेलं आपल्याला, त्यातला जो एकक स्थानचा 2 आहे तो आपण इथे लिहून घेतला आणि दशक स्थानचा 2 आहे तो हातचा आपण मनात पकडू. आता हातचा 2 आला आपला. आतापर्यंत फक्त एकच हातचा येत होता, आता 2 आला पहिल्यांदा. 3 संख्या आहेत ना, त्यामुळे हातचा मोठा येऊ शकतो. आता 8 आणि 5 किती होता? 13. 13 आणि 2 15. 15शी 5. हातचा 1 राहिला आता आपल्याकडे. आता बघा, 7 आणि 6 किती होतात? 13. 13 आणि 2 15. 15 आणि हातचा 1 16. 6 लिहिले एकक स्थानचे इथे आणि दशक स्थानचा जो हातचा आहे तो आपण मनात ठेवू. मग 3 आणि 1 4. 4 आणि 2 6. 6 आणि 1 7. आता हातचा काहीच उरत नाही आपल्याकडे. आणि इथे बघा, इथे 10,000 स्थानावरती मध्ये 7 आहेत, वरती काहीच नाही म्हणजे 0 आणि खाली 0च आहे आणि हातचा पण काही नाहीये म्हणजे 7 आहे तसे लिहून घेऊ आपण. आणि 5च्या इथे पण बघा, हातचा काही झालेला नाही आपल्याकडे आणि वरच्या दोन्ही संख्येमध्ये काहीच अंक नाहीये तिकडे, म्हणून 5 आहे तसे लिहून घेऊ. म्हणजे आपलं उत्तर आहे 5,77,652. आता आपलं 6वं गणित बघा. 3 अंकी संख्यांचीच बेरीज आहे इथे. पण पहिली संख्या आहे फक्त 29, फक्त 2 अंकी संख्या आहे. दुसरी संख्या आहे 726 आणि तिसरी संख्या आहे 51,36,274. म्हणजे 7 अंकी संख्या ही संख्या मोठी आहे आणि ह्या संख्या एकदम छोटे छोटे. नीट लिहूयात आपण. आता पहिली संख्या लिहून घेऊ 29. इथे डावीकडे मी जागा ठेवली आहे कारण संख्या ही जरी छोटी असली तरी ही संख्या मोठी आहे ना आणि आपल्याला एकक स्थानापासून त्यांना मोजायचं व्यवस्थित. आता बघा, ह्या संख्येतला आपण एकक स्थानापासून लिहू. 6 2 आणि 7 सुटसुटीत लिहितोय मी व्यवस्थित. आणि आता तिसरी संख्या बघू. एकक स्थानावरती 4, दशक स्थानावरती 7, शतक स्थानावरती 2, हजार स्थानावरती 6, 10,000 3 आणि मग लक्ष स्थानावरती 1 आणि दशलक्ष स्थानावरती 5. आता ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची? बेरीज. उत्तर कसं आहे ना बघा, 9 आणि 6 किती होतात? 15. 15 आणि 4 किती होतात? 19. इथे 9 लिहिले एकक स्थानाचे आणि 19 मधला 1 हा दशक स्थानावरती येते, त्याला हातचा पकडू आपण. 7 आणि 2 9 आणि 2 11 आणि हातचा 1 12. हातचा आपण परत मानात ठेवायचा कारण इथे पण हातचा आला की ना आपला. मग 7 आणि 2 किती होतं? आणि हातचा 1 10. 0 लिहिला.
हातचा एक परत मनात ठेवायचा आपल्याला. आता इथे किती 6 6 आणि हातच्याचा एक किती होतात 7. आता हातचा राहिला का नाही राहिला काहीच. मग आपण दशहजार स्थानावरती 3 आहेत, वरती बघा संख्या नाही येत आता. मग काय पकडणार आपण शून्य पकडणार. मग 3 आणि 0 3 3 आणि 0 3 म्हणजे उत्तर किती 3च. मग इथे 1 उत्तर 1च आणि इथे 5 उत्तर 5. आपली संख्या आहे 51,37,029. आता 7व्या गणितातली संख्या बघा. पहिली संख्या आहे 14,02,649. दुसरी संख्या आहे 524 आणि तिसरी संख्या आहे 28,13,749. बरोबर. आता आपण आपल्या संख्या मांडून घेऊ. ओके, तर पहिली संख्या मी लिहितो 14,02,649. दुसरी संख्या आपण एकक स्थानापासून लिहू. एकक स्थानावरती 4, दशक स्थानावरती 2 आणि शतक स्थानावरती 5. आणि तिसरी संख्या आपण तशीच लिहू आपण एकक स्थानापासून 9 4 7 3 1 आणि 8 आणि 2. बरोबर. इथे काय करणार आहोत आपण बेरीज. मग आपण एकक स्थानापासून सुरुवात करू आपली. 9 आणि 4 13, 13 आणि 9 उत्तर आपलं 22 आहे. मग 22 ची एकक स्थानचा 2 आहे तो आपण खाली लिहून घेऊ जसं तसा. आणि दशक स्थानचा 2 आहे ना तो हातचा पकडायचा आपण. आणि आपण आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 4 आणि 2 किती 6, 6 आणि 2 10 आणि हातचा 2 12. 12शी 2 एक जो दशक स्थानावरती आहे तो आपण लिहून घेतला इथे आणि जो हातचा आहे तो मनात ठेवायचा परत. मग आता बघा 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19, 19 परत आपण 9 खाली लिहून घेतला, हातचा 1 मनात ठेवला आणि 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 लिहून घेतला आपण. आता बघा इथे 1 आहे, इथे संख्या नाहीये आणि इथे 0 आहे म्हणजे फक्त 1. हातचा पण काहीच नव्हता आपल्याकडे त्याच्यामुळे 1 आहे तसा लिहून घेतला आपण. स्वल्पविराम दिला आपला. पहिला स्वल्पविराम 3 संख्येनंतर, दुसरा स्वल्पविराम 2 संख्येनंतर. आणि आता परत आपलं बेरीज करू. 8 आणि 4 12, 12शी 2 हातचा आला 1 आणि इथे बघा आता दशलक्ष स्थानावरती कोण आहेत 2 आहेत आणि इथे वरती 1 आहेत म्हणजे 3 होतात आणि हातचा 1 4. आपलं उत्तर आहे 42,16,922. आता 8व्या गणितातल्या संख्या काय आहे 23,45,678 आणि दुसरी संख्या आहे 9,87,654. संख्या मांडून घेऊ आपण. पहिली संख्या लिहू आपण 23,45,678 आणि आपल्याला बेरीज करायची आहे. ही संख्या जी दुसरी आहे ती आपण उजवीकडून लिहायची कायम. बरोबर. आणि आता बेरीज करू. 8 आणि 4 किती होता 8, 9 10 11 12 म्हणजे एकक स्थानचा 2 आपण लिहून घेतला आणि 1 हातचा मनामध्ये ठेवला. आता 7 आणि 5 12 आणि 1 हातचा 13, 3 लिहिले. परत 1 हातचा आलेला आहे कारण 13 मधला जो 3 आहे तो लिहिला आपण खाली आणि 1 हा हातचा ठेवला मनामध्ये. आता 6 किती होतात 12 आणि हातचा 1 13, 13शी आपण 3 लिहिला परत हातचा मनात ठेवला. आता 7 आणि 5 किती होतात 12, 12 आणि हातचा 1 13, 13शी आपण इथे 3 लिहिला आणि हातचा 1 मनात ठेवला परत. 8 आणि 4 किती होतात 12, 12 आणि हातच्याचा 1 13, 13शी 3 लिहिला परत हातचा मनात ठेवला 1. आता 9 आणि 3 किती होतात 12, 12 आणि 1 हातच्याचा 13, 13शी 3 आपण लिहिला परत हातचा मनात ठेवला 1. आणि आता इथे बघा इथे दशलक्ष स्थानावरती कोणतीच संख्या नाहीये, 0 आहे म्हणजे 2 आहे. 2 आणि हातच्याचा 1 3. आपली संख्या बघा काय आलेली आहे. स्वल्पविराम देऊन घेतले मी म्हणजे वाचायला सोपं जातं बघा. 33,33,332. आता आपलं 9वं गणित बघू. 9व्या गणितात 3 संख्या आहेत. पहिली संख्या आहे 22,
दुसरी संख्या आहे 6047 आणि तिसरी संख्या आहे 3,84,527. आपण मांडून घेऊ संख्या. पहिली संख्या मी मांडली 22, 2 अंकी संख्या ही. आता दुसरी संख्या 4 अंकी आहे म्हणून आपण एकक स्थानापासून मांडायला घेऊ आपण हिला. ओके, आता तिसरी संख्या मांडायला घेऊ. मांडून घेतली संख्या व्यवस्थित. आता इथे आपल्याला बेरीज करायची आहे. ओके, करून घेऊ पटापटा. आता बघा 7 आणि 7 14, 14 आणि 2 16, 16शी 6 आले इथे. हातचा एक मनात ठेवायचा आता आपण. मग 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि हातचा 1 9. मग 5 आणि 0 5च. हातचा नाहीये इथे, हातचा काहीच नाहीये. मग 6 आणि 4 10, 10शी 0 येतो शेवटी आणि हातचा 1 राहतो मनामध्ये आपल्या. बघा आता 8 आणि वरती काहीच संख्या नाहीये पण हातचा 1 आहे ना, मग आपण इथे 9 लिहू आणि ते 3 आहे तसे लिहू आता आपण, कारण हातचा नाही आपल्याकडे. म्हणजे आपलं उत्तर आहे 3,90,596. आता आपलं 10वं गणित आहे शेवटचा. पटपट सोडून घेऊ आपण. बघा पहिली संख्या किती आहे 2,345 लिहून घेऊ आपण 2,345. दुसरी संख्या आहे 65,432. आपण उलट लिहू एकक स्थानापासून. आणि तिसरी संख्या आहे 76,54,369. बरोबर. आता आपल्याला इथे बेरीज करायची की नाही. आता एकक स्थानापासून सुरुवात करायची आपण. 9 आणि 2 11, 11 आणि 5 16, 6 आले हातचा 1 मनामध्ये. 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 1 14, 14शी 4 हातचा आला 1 परत हातचा येतो. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11शी 1 हातचा आला 1. बघा 5 आणि 4 9, 9 आणि 2 11 आणि 1 हातचा 12. हातचा मनात ठेवलाय आपण. बघा 6 आणि 5 किती 11, 11 आणि 1 12. 2 लिहिले हातचा 1 मनात. 6 आणि वरती काहीच संख्या नाहीये म्हणून 6 मध्ये फक्त हातच्याचा 1 मिळवणार 7. आणि इथे पण बघा 7 आहे, हातचा पण नाही आता आपल्याकडे, वरती संख्याच नाही कोणती. स्वल्पविराम देऊन घेऊ आपण. उत्तर आहे आपलं 77,22,146. ओके, कळलंय तुम्हाला व्यवस्थित. आपला उदाहरण संग्रह 8 सोडवून झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला याच्या पुढे जो मी उदाहरण संग्रह सोडून देणार ना, उदाहरण संग्रह 9, हा शाब्दिक बेरजांवरती आधारित आहे. जर ह्या उदाहरणाचा व्हिडिओ, उदाहरण संग्रह सोडवलेला व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल लवकरात लवकर तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आणि तसेच जर याच्या आधी सोडवलेले उदाहरण संग्रहांचे व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलवर जाऊन इयत्ता 5वीची गणिताची प्लेलिस्ट पहा. तिथे तुम्हाला याच्या आधी सोडवलेले उदाहरण संग्रह पण पाहता येतील. धन्यवाद.